राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। दुष्काळी बीड जिल्ह्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे। नद्या आणि ओढ्यांना त्यामुळे पूर आलाय। शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळताना दिसतोय। धाराशिव जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे नदी नाले भरले आहेत। परभणीच्या दैठणा दौंडी परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। जालना अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाने हजेरी लावल्याचं दिसतंय। मराठवाड्यामधली दृश्य आपण बघतोय। धाराशिव, बीड, परभणी आणि जालना या चारही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे लोकांना काहीसा दिलासा या दरम्यान मिळताना दिसतोय। मराठवाड्यामधले 4 जिल्हे धाराशिव, बीड आणि परभणी तसंच जालना या ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे। बीडमधली ही दृश्य आपण बघतोय। बीडमध्ये सुद्धा दमदार पाऊस झालेला आहे आणि त्यानंतरची दृश्य अनेक ठिकाणी नदी नाले आपल्याला भरून वाहताना बघायला मिळतात। त्यातलीच ही बीडमधली दृश्य आहेत। अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे, त्यामुळे आता मान्सून हळूहळू आपला राज्य व्यापतो आहे आणि त्यामुळे अर्थातच तहानलेल्या सगळ्यांना दिलासा। धाराशिवमधली दृश्य आपण बघतोय। धाराशिवमध्ये तर मागच्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्यानंतरची धाराशिवमधली स्थिती आपण बघतोय। परभणीमधली दृश्य आहेत। परभणीमध्ये सुद्धा सतत जोरदार पाऊस झालेला आहे आणि त्यानंतर नदी नाले भरून वाहू लागलेले आहेत, त्यामुळे एक प्रकारे नागरिकांना हा दिलासा आहे। जालन्यामधली दृश्य, जालन्यामध्ये सुद्धा पावसाने हजेरी लावलेली आहे। मान्सून हळूहळू आता राज्य व्यापतो आहे आणि त्यात मराठवाड्यामध्ये दिलासा मिळताना आपल्याला बघायला मिळतो।